शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीवामृत कसं बनवायचं हे समजून घ्या. सर्वप्रथम जीवामृतसाठी लागणारं साहित्य: देशी गाईचं 10 ते 15 किलो शेण, देशी गाईचं गोमूत्र 5 लिटर, काळा गूळ 2 किलो, बेसन किंवा कडधान्याचं पीठ 2 किलो आणि वडाच्या झाडाखालची माती किंवा वारुळाची माती ओंजळवर घ्यावी. सर्वप्रथम गाईचं ताजं शेण जे आपण घेतलेलं आहे ते पाण्यामध्ये चांगलं मिसळून त्याचा बारीक असा शेणकाला करून सदर मिश्रण करताना कोणत्याही प्रकारच्या गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. शेण पूर्णपणे एकजीव व्यवस्थित मिसळून घ्यावं आणि त्यामधला कचरा असले किंवा काड्या असलेल्या ह्या बाजूला काढून टाकाव्यात. एकजीव झालेला शेणकाला 200 लिटरच्या बॅरलमध्ये ओतावा. हे द्रावण करताना, जीवामृत करताना सावलीमध्ये करावे याची काळजी घ्या. यानंतर केमिकल विरहित असणारा काळा गूळ पाण्यामध्ये चांगला मिसळून घ्यावा व याचे द्रावण करून, गुळाचे पाणी करून